महत्त्वाची सूचना. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी नोंदणी सुरू असून घर निवडण्याची प्रक्रिया विधान परिषद आचारसंहिता संपल्यानंतर सुरू केली जाणार आहे, जी 25 जून रोजी संपणार आहे आणि त्याच्यानंतरच म्हाडाकडून घर निवडण्याची तारीख ही घोषित केली जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळी घरे उपलब्ध केलेली आहेत. अनेकांनी प्रश्न केलेत की सर साईट व्हिजिट करा, साईट व्हिजिट देखील माहिती द्या, अपडेट द्या, अशा अनेक कमेंट्स येत आहेत. तर आपण ऑलरेडी पुण्याची साईट व्हिजिट सुरू केली मित्रांनो. जेवढे प्रकल्प कव्हर करता येतील आपण तेवढे प्रकल्प कव्हर करत आहोत आणि आज आपण आलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 808A बसेल फ्लोरा मामुर्डी किवळे या ठिकाणी. आणि किवळेतील हा प्रकल्प नेमका कसा आहे, या ठिकाणी किती घरे आहेत, नेमकं सॅम्पल फ्लॅट कसा आहे, लोकॅलिटी कशी आहे, आपल्याला एकंदरीत आतमध्ये काय काय माहिती मिळणार आहे हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, तुम्ही बघून मी आहे मुंबई पुणे हायवे वरती उभा आहे. त्याच हायवेच्या बाजूलाच ही घरे उपलब्ध केलेली आहेत. खरं तर मी तुम्हाला ती घरे सुद्धा दाखवणार आहे, तुम्ही या हळूहळू माझ्या मागे मागे. तर एकंदरीत पुण्याच्या साईडला व्हिजिट करताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात मित्रांनो. अनेक ठिकाणी सॅम्पल फ्लॅट बघायला परमिशन मिळते, काही ठिकाणी परमिशन मिळत नाही आणि अशा वेळी सुद्धा खूप वेळ जातो सॅम्पल फ्लॅटसाठी. आता इथे सुद्धा आपण चौकशी करूया, नेमकं पाहूया की या ठिकाणी आपल्याला परमिशन मिळते किंवा नाही. मी परत तुम्हाला दाखवतोय, हा आहे वेस्ट मुंबई पुणे हायवे. एकदा दाखवून घ्या तिकडे फिरवा. हा आहे मित्रांनो मुंबई पुणे हायवे. या हायवेला लागूनच ही घरे उपलब्ध केलेली आहेत. चला माझ्या मागे मी तुम्हाला घर दाखवतो, हळूहळू या. या हा ते बघा तिकडे माहिती. आता मित्रांनो आपण त्या प्रकल्पाच्या समोर उभा आहे, तुम्हाला त्या प्रकल्पाच्या जवळ आलेलो आहे. आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि दाखवणार आहे सॅम्पल फ्लॅट कसा आहे. इथे जो कोणी उपलब्ध असतील त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि जर सॅम्पल फ्लॅट बघायला मिळाला तर नक्कीच तो तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर. तर प्रथम आपण या प्रकल्पाचा सविस्तर डिटेल पाहूया. स्कीम कोड क्रमांक आहे 808A बसेल फ्लोरला किवळे या ठिकाणी 1 BHK चे घरे मित्रांनो. कॅटेगरी आहे जनरल पब्लिक, अर्थात खुल्या प्रवर्गासाठी सगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बिल्डअप एरिया आहे 53.93 ते 77.53 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया 37.47 स्क्वेअर मीटर ते 45.88 स्क्वेअर मीटर. या ठिकाणी किंमत आहे मित्रांनो 17,94,600 ते 25,79,900 रुपये. किंमत EMD भरायचे तुम्हाला 20,000 आणि एकूण 5 घरे उपलब्ध जे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. या ठिकाणी रेरा नंबर नसला तरी तुम्हाला रेरा बद्दल सुद्धा माहिती देणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महारेरा क्रमांकानुसार जर तुम्ही पाहिलं तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही बघू शकता 48,273 असा रजिस्ट्रेशन नंबर आहे जो महारेरा क्रमांक आहे. महारेराचं रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो 22 डिसेंबर 2022 रोजी आणि याची प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन तुम्ही पाहू शकता 31 मार्च 2027 याची प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहे, जो बसील फ्लोरा हा प्रकल्प आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपल्याला काय डिटेल चेक करायचे, बाकी आपल्याला काही डिटेल चेक करायचे, फक्त आपल्याला पाहायचं आहे की काही याच्यावरती कायदेशीर काही केस सुरू आहे का, काही कोर्ट मॅटर आहे का, किंवा लिटिगेशन वगैरे काही आहेत का, आपण तेच पाहायचं आहे. तर इथे पहा लिटिगेशन डिटेल्स. इज देअर एनी लिटिगेशन अगेन्स्ट दिस प्रोपोज प्रोजेक्ट, तर नो, याच्यावरती कुठलंही लिटिगेशन नाही, कुठलंही बंद नाही, कुठलीही कायदेशीर कारवाई याच्यावर नाही किंवा कुठलीच केस वगैरे सुरू नाहीये. विंग्स तुम्ही पाहिल्या मित्रांनो ABCD ABC अशा 3 विंग आहेत.
या 3 विंग मध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत. विंग ए मध्ये मित्रांनो 3 BHK ची घरे असणार आहेत, जे प्रायव्हेट बिल्डरांचे असणार आहेत. विंग बी मध्ये 2 BHK ची घरे आहेत, जी प्रायव्हेट बिल्डरांची आहेत. आणि विंग सी मध्ये म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत, जी 41.1 आणि 35.17 सॉरी जे काही 41.1 आणि 59.9 49.71 अशा हे सगळे कार्पेट एरिया अलग अलग आहेत. याच्यामध्ये काही घरे म्हाडासाठी उपलब्ध आहेत, जे सी विंग मध्ये आहेत. बाकी कमर्शियल शॉप आहेत मित्रांनो खाली, आणि इतर जे काही माहिती तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला मी जे काही मॅप आहे, तो फ्लोर प्लॅन आहे, तो फ्लोर प्लॅन सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी मी तुम्हाला सी विंग मधले जे काही प्रपोज आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर आपल्याला सी विंगचे डिटेल मिळणार आहेत मित्रांनो या ठिकाणी. तर सी विंगचे काय डिटेल आहेत तर तुम्ही पाहू शकता, इथे फ्लोर प्लॅन देण्यात आलेला आहे, जो म्हाडाचा आहे प्रॉपर. लक्षात घ्या, म्हाडाचाच आपण फ्लोर प्लॅन बघतो मित्रांनो. फर्स्ट फ्लोअरचा जर तुम्ही ग्राउंड फ्लोर प्लॅन बघितला तर ग्राउंड फ्लोअर सगळे शॉप्स देण्यात आलेले आहेत. नंतर फर्स्ट फ्लोअर बघा मित्रांनो, जे काही लिव्हिंग रूम, जे काही इकडे 1 BHK टिपिकल 2-3 चौथ्या मजल्यापर्यंत जो काही म्हाडाचा फ्लॅट असणार आहे तो अशा प्रकारचा असणार आहे. कारण मी तुम्हाला अगोदर दाखवतो मित्रांनो, हे बघा टिपिकल फ्लोर प्लॅन म्हाडा इथे दिलेला आहे. इथे सुद्धा फर्स्ट फ्लोर म्हाडा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको की खरंच हे म्हाडाचेच आहेत का, तिथे म्हाडाचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. आता आता मित्रांनो तुम्हाला मी 1 BHK दाखवेल की जे आपल्याला बिल्डरांकडून आपल्याला जो अवेलेबल करून देण्यात आलेला आहे, फ्लोर प्लॅन त्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिला, त्याचे मी इमेजेस दाखवले मित्रांनो. हे टेरेस मधून इथे पॅसेज आहे, पॅसेज तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा पॅसेज आहे. तर नेमकं ही घरे कोणती आहेत हे अद्यापही समजलेलं नाही, पण ही सगळी 1 BHK घरे यामध्ये दिसताना आपल्याला दिसते की कार्पेट नुसार आपल्याला ती 1 BHK घरे आहेत. इथून स्टेअरकेसने आल्यानंतर इथे पहिला रूम आहे मित्रांनो, म्हाडा इथे लिहिलेला आहे 503-703. लक्षात घ्या, 503-703 इथे लिव्हिंग रूम खूप मोठा आहे. इकडे बेडरूम आहे, इकडे बाल्कनी देण्यात आलेली आहे, आणि इकडे सुद्धा ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे मित्रांनो, की लिव्हिंग रूम आणि किचनला बेडरूमला बाल्कनी देण्यात आलेली आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता म्हाडाचा जो हा ऍक्च्युअल फ्लॅट आहे मित्रांनो. खरं तर हे तुम्ही लक्षात घ्या, इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे लिव्हिंग रूम आहे, इकडे बाल्कनी आहे, इकडे किचन आहे, इकडे बाल्कनी आहे, आणि इकडे बेडरूम आहे. आणि बेडरूमला इथे बाल्कनी देण्यात आलेली नाही, जो 502 आणि 702 502 आणि 702 आहे. आणि इकडे 501-701 जर तुम्ही गेलात तर लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग रूमला बाल्कनी नाहीये. सॉरी, इकडे लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे मित्रांनो, पण इकडे जर तुम्ही किचन पाहिलं, किचन आहे, इकडे बेडरूम आहे, बेडरूमला सुद्धा इथे बाल्कनी नाही. पण जर तुम्ही इकडे आलात 503-703, इथे तुम्हाला किचन आणि बेडरूम दोन्ही ठिकाणी बाल्कनी मिळणार आहे. हे फॉर्म भरताना लक्षात ठेवा. फक्त आपण आता हे 700 किंवा 7व्या मजल्यावर 5व्या मजल्यावर माहिती पाहिलेली आहे. आता 2, 3, 4, 5 म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा आणि 6वा मजला तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा आहे. तर इथे तुम्ही पहा, सेम आहे मित्रांनो, जास्त फरक नाही. इथे सुद्धा बाल्कनी आहे, इथे सुद्धा बाल्कनी आहे, इथे सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. फक्त रूम नंबर चेंज झालेत. रूम नंबर 1, 2 आणि 3, रूम नंबर 1, रूम नंबर 2 आणि रूम नंबर 3 असे या ठिकाणी फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता ऍक्च्युअल तुम्ही बिल्डिंगचं हे पहा कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. इकडे विंग ए आहे, विंग बी आहे, आणि विंग सी जे म्हाडासाठीच आहे मित्रांनो. इथे कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल, हे कमर्शियल आहे, आणि इकडे साईडला रेसिडेन्शियल फ्लॅट देण्यात आलेले आहेत, तसं आम्हाला साईटवरून सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपण इथे पाहिलं असेल की कशा प्रकारचे हे फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध केलेत, कारण फ्लोर प्लॅन नुसार आपण सगळी माहिती पाहत आहोत. आता जर मार्केट व्हॅल्यू पाहिली मित्रांनो, तर मार्केट व्हॅल्यू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बसील फ्लोअरचा आहे 2 BHKचा 60.9 म्हणजे 60,09,9,000 फ्लॅट आहे, आणि 80,40,000 3 BHKचा फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. 1 BHKचा कुठलाही उल्लेख नाही, याचा अर्थ त्यांच्याकडे 1 BHKचे फ्लॅट उपलब्ध नाहीत, फक्त ते म्हाडासाठीच बांधलेले आहेत. आणि म्हणून 2 BHK 61 आणि 3 BHK 80 लाखाच्या आसपास या ठिकाणी आहेत. आता म्हटलं इथे काय नेमकं अम्युनिटीज काय काय, तर पॉवर बॅकअप आहे, स्विमिंग पूल आहे, सिक्युरिटी, रिझर्व्ह पार्किंग, जिम्नॅजियम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीसीटीव्ही कॅमेरा, फायर स्प्रिंकलर. आता हे सगळे अम्युनिटीज म्हाडाला मिळतीलच याची गॅरंटी नाही, कारण याची विंग वेगळी ठेवण्यात आलेली आहे. बाकी तुम्ही पाहू शकता इतर डिटेल्स सुद्धा व्यवस्थित देण्यात आलेले आहेत. पण एक मात्र सांगू शकतो की ज्यांना या एरियामध्ये म्हणजे ज्यांना मुंबईच्या एक्सप्रेस हायवेच्या जवळपास घरे हवी असतील तर नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आणि फक्त 5च घरे आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे इथे घर लागणं सुद्धा मुश्किल आहे. पण तरी सुद्धा नक्कीच मागील लॉटरीमधील शिल्लक घरे या ठिकाणी म्हणजे अवेलेबल आहेत. काही जे आपण फ्लोर प्लॅन पाहिलेले आहेत मित्रांनो 2 BHKचे, त्यातले बरेच फ्लॅट विकले गेलेले आहेत, आणि आता फक्त 1 BHKचे फ्लॅट अवेलेबल असल्याचं मला समजलेलं आहे.
तर आता आपण थोडक्यात जे काही फ्लोर प्लॅन सॉरी गुगल लोकेशन आहे ते आपण गुगल लोकेशन पाहूया. हे पाहू शकता तुम्ही पूर्ण पुण्याचा मॅप पाहू शकता. इकडे उर्से, तळेगाव, वडगाव, इकडे देहू आहे, इकडे चिखली आहे, मोशी, आळंदी, इकडे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे, औंध आहे, बाणेर, वाकड, हिंजवडी, मारुंजी अशा मध्ये सेंटरमध्ये हे आहे मित्रांनो जो काही प्रकल्प आहे. तो इथे तुम्ही पाहू शकता जिथे आपण एंट्री करतो पुण्यामध्ये, ज्या एक्सप्रेस वेनी एंट्री करतो तिथून जिथे मेन पॉईंट आहे मित्रांनो, जंक्शन आहे जिथे आपल्याला एक्सप्रेस वे सुरुवात होतो, जे बिगिनिंग आहे किवळेचा जो आहे प्रकल्प, तिथेच हा प्रकल्प आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पासून जवळच बसील फ्लोरा हा प्रकल्प आहे. तर तुम्ही लोकेशन मध्ये व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला या ठिकाणी कळत असेल. आम्ही इथे उभं राहूनच ही सगळे डिटेल दिले मित्रांनो, आणि हाच प्रकल्प ज्या ठिकाणी हे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणून हा लोकेशन सापडत नसेल तर तुम्ही नक्कीच बसील फ्लोरा टाका, तुम्हाला त्याचं गुगल लोकेशन नक्कीच मिळून जाईल. पुढील भागात सुद्धा आपण नवीन प्रकल्पाला नक्कीच भेट देणार आहोत मित्रांनो. नक्की ज्यांना फॉर्म भरायचा असेल तर नक्की या ठिकाणी फॉर्म भरून आपलं नशीब आजमावू शकतात. तर मित्रांनो मी आतमध्ये गेलेलो होतो. आतमध्ये जाऊन मी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर समजलं की या ठिकाणी जे काही म्हाडाची 5 घरे उपलब्ध आहेत आणि जवळजवळ 550 650 पर्यंत कार्पेट एरिया असल्याचे मला सांगितलेलं आहे. पण या म्हाडाच्या साहित्यानुसार सगळे 1 BHK घरे आहेत मित्रांनो. परंतु या ठिकाणी जे काही त्यांचे प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत ती 3 BHKची 79 लाखाला विकली जात आहेत. आता आतमध्ये मला सांगितलं की या ठिकाणी सॅम्पल बिल पाहायला सध्या परमिशन नाहीये, कारण काम सुरू आहे. त्याच्यामुळं बिल्डरांकडून परमिशन मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सर आम्ही तुम्हाला सॅम्पल फेअर दाखवू शकणार नाही. परंतु एकंदरीत तुम्हाला लोकॅलिटी समजली असते मित्रांनो की नेमकं ही लोकॅलिटी कशी आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, नेमकं कनेक्टिव्हिटी कशी आहे, हे सगळं तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. आता याचवरून तुम्ही अंदाज घ्या की तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल किंवा नाही, कारण हे सगळं दाखवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जेव्हा ही लॉटरी सुरू होईल, जेव्हा ही योजना सुरू होईल, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं कन्फ्युजन राहणार नाही की नेमका मला कुठे अर्ज करायचा आणि कुठे करायचा नाही. आणि म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी जाऊन आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पुढील भागात आपण इतर ठिकाणी जाऊन तेथील सगळी माहिती घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.